76 समन्वय समितीच्या वतीने आज या शासनाच्या विरोधात शिक्षक विरोधी जे धोरणं आहेत विविध TATची परीक्षा असेल, 2024ची संच मान्यतेचा GR असेल, विविध जे काही प्रश्न आहेत या प्रश्नासंबंधी आज संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी शाळा बंद करून आज शिक्षक या महामोर्चात सामील झाले आहेत। विविध संघटनेचे पदाधिकारी, संघटनेचे शिक्षक आणि या मोर्चाच्या माध्यमातून शासनाला लक्ष वेधण्यासाठी आणि सगळ्यात जाचक TATचा जो प्रश्न आहे तो शासन सांगतो कोर्टाच्या अधीन आहे, परंतु 2024चा संच मान्यतेचा GR मध्ये हजारो शाळा बंद पडणार आहेत, हजारो शिक्षक एक्सेस होणार आहेत। तोही GR अत्यंत तुगलुकी GR आहे। TATच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्या निर्णयाच्या विरोधात उत्तर प्रदेशचं सरकार असेल, मिझोरमचं सरकार असेल, तामिळनाडूचं सरकार असेल, पुनर्लोकर याचिका दाखल केल्या, परंतु महाराष्ट्र सरकार मात्र उदासीन आहे। ह्यांना अदानी अंबानीच्या हातात सगळ्या शाळा देऊन शिक्षकाला घरी बसवायचं हे धोरण त्यांचं आहे। म्हणून या मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये शिक्षक सेनेचे राज्य अध्यक्ष शिक्षक आमदार जमो अभ्यंकर हे मुंबईमध्ये या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत आणि परभणी जिल्ह्यात सगळ्या संघटनेच्या वतीनं या ठिकाणी हे आंदोलन आजचा महामोर्चा आहे। या महामोर्चाचं जर लक्ष याची जर नोंद घेतली नाही तर पुढे पूर्ण शाळा बंद करून शिक्षक आंदोलन विविध प्रकारचे आंदोलन करतील, या मोर्चाच्या द्वारे इशारा देत आहोत आम्ही। शिक्षकाला नेमणूक करतो पात्रता परीक्षा D.Ed. B.Ed. असते। त्या पात्रता परीक्षा मग कुठलंही डिपार्टमेंट असो, लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार यांना कुठलीही पात्रता नाही आणि त्यांना पेन्शन आहे, त्यांना सगळ्या गोष्टी आहेत, परंतु शिक्षकाला विनाकारण RTEच्या माध्यमातून 2013 RTE नुसार TAT पात्र शिक्षकांना नोकरी हे आम्ही स्वीकारलेलं आहे, परंतु आज 2000 पासून 1995 पासून कार्यरत शिक्षकांना ही TAT कंपल्सरी करण्याचा घाट या शासनानं न्यायालयाच्या निर्णयाचा एक दुचाकी अर्थ काढून ही परीक्षा लावलेली आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की TAT परीक्षा आम्हाला आवश्यकता नाही। या सरकारने केंद्रात भाजप सरकार आहे, महाराष्ट्रात भाजप सरकार आहे, RTEच्या कलम 96ची दुरुस्ती संसदेमध्ये करून घ्यावं आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करावं, ती दुरुस्ती करून। आणि म्हणून A1 आता पोलीस डिपार्टमेंट आहे, पोलीस डिपार्टमेंटमध्ये आज जर PSIला म्हणलं की तू 12 फूट उंची लांब उडी मारून दाखव, हे काय शक्य आहे का? मैदानावर परीक्षा त्यांच्या झालेल्या आहेत, त्यांनी पात्र झाले आहेत मैदानावर आणि मग ते त्या ठिकाणी जर त्यांना जर अशा पद्धतीच्या परीक्षा लावल्या, फक्त शिक्षकाला घरी बसवण्याचा हेतू या शासनाचा आहे आणि खाजगीकरण करायचं, अंबानी अदानीच्या ताब्यात सगळ्या शाळा देऊन हे मोकळे राहण्याचा घाट या शासनाने घातलेला आहे आणि या विरोधात शिक्षक सेनेसह तमाम सगळ्या संघटना आज रस्त्यावर उतरलेल्या आहेत। या ठिकाणी आम्ही शिक्षक सेना राज्याध्यक्ष जमो अभ्यंकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षक सेना संपूर्ण ताकदीने या मोर्चात उतरलेली